विद्यार्थी मित्रांनो, 1991 नंतरचे जग या प्रकरणामध्ये आपण विविध आंतरराष्ट्रीय घटना आणि घडामोडींचा अभ्यास करत आहोत। त्यामध्ये सर्वात पहिली घटना म्हणजे शीतयुद्धाचा शेवट आणि नव्या राष्ट्रांचा उदय याचा आपण अभ्यास केला आहे। त्याचबरोबर याच प्रकरणामध्ये दुसरी घटना म्हणजे एकध्रुवीय जागतिक व्यवस्थेचा उदय, तसेच मानवी हक्क आणि मानवतावादी हस्तक्षेप आणि दहशतवाद या घटनांचा आपण अभ्यास केला। या ठिकाणी आपण बहुध्रुवीय व्यवस्था या आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचा अभ्यास करणार आहोत। आपण याआधीच्या भागामध्ये द्विध्रुवीय व्यवस्था, एकध्रुवीय व्यवस्था या घटकाचा किंवा या संज्ञांचा अर्थ आपण स्पष्ट केला आहे किंवा आपल्याला माहिती आहे। या ठिकाणी आपण बहुध्रुवीय व्यवस्थेचा अभ्यास करणार आहोत की शीतयुद्धाच्या नंतर आपण बघतोय की आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये अमेरिकेला शह देणारी दुसरी महासत्ता उरली नाही आणि त्यामुळे अमेरिका केंद्रित विश्वरचनेची निर्मिती झालेली होती। परंतु हे होत असतानाच काही विचारवंतांचं असं मत आहे की आता जगामध्ये अमेरिका ही एकच महासत्ता नाही, तर जगातील अनेक राज्यांनी किंवा राज्याच्या गटांनी आपली आर्थिक ताकद वाढवली आहे, आर्थिक शक्ती वाढवली आहे, लष्करी शक्ती वाढवली आहे आणि हे सर्व राष्ट्र किंवा राष्ट्रगट एकत्र येऊन अमेरिकेला शह देत आहेत, अमेरिकेच्या सत्तेला शह देत आहेत। त्यामुळे अमेरिका ही एकच सत्तेचं केंद्र आता आंतरराष्ट्रीय राजकारणात नाही, तर अमेरिकेबरोबरच युरोपियन युनियन असेल, तसेच चीन असेल, जपान असेल, भारत असेल, रशिया असेल, हे सगळे जे देश आहेत ते अमेरिकेच्या बरोबरीनेच किंवा अमेरिकेला शह देणाऱ्या यांच्यासुद्धा व्यवस्था आंतरराष्ट्रीय राजकारणात निर्माण होत आहेत। म्हणजेच बहुध्रुवीय म्हणजे अनेक केंद्र असणारी आंतरराष्ट्रीय व्यवस्था असं ह्या बहुध्रुवीय व्यवस्थेचं आपण वर्णन करू शकतो। म्हणजेच आज सध्याच्या काळामध्ये आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये अमेरिका ही एकमेव महासत्ता राहिलेली नसून अमेरिकेसोबतच रशिया, चीन, युरोपियन युनियन, भारत असे अनेक देशांनी आपल्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये विकास केलेला आहे आणि ते अमेरिकेला शह देत आहेत। म्हणून ह्या विश्वरचनेला आपण आता बहुध्रुवीय व्यवस्था असं म्हणतो। या ठिकाणी मग एक देश असेल किंवा देशांचा गट असेल, जसं की युरोपियन युनियनमध्ये आपण बघतो अनेक देश एकत्र येऊन त्यांनी युरोपियन युनियन नावाचा एक संघ निर्माण केला आणि त्याद्वारे आपला स्वतःचा मोठ्या प्रमाणात आर्थिक विकास ते करून घेत आहेत आणि म्हणून अमेरिकेला वेगळ्या प्रकारे एक शह देण्याचं काम या सगळ्या महासत्तांकडून होत आहे। त्याचबरोबर सध्याच्या राजकारणात आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये आपण बघतो लष्करी शक्तीबरोबरच जी आर्थिक शक्ती आहे त्या आर्थिक शक्तीला सुद्धा महत्त्व निर्माण झाले आहे आणि ज्या आपण हार्ड पॉवर आणि सॉफ्ट पॉवर ज्या म्हणतो, त्या हार्ड पॉवरमध्ये आपण बघतो लष्करी शक्ती आणि आर्थिक शक्तीचा समावेश होतो, तर सॉफ्ट पॉवर म्हणजे त्या देशाची प्रतिष्ठा, संस्कृती, राहणीमान, शिक्षण, त्या ठिकाणच्या लोकांचं जीवनमान, तसेच तिथल्या लोकांना मिळत असणारे जे स्वातंत्र्य आहे त्या सगळ्या गोष्टींचा समावेश सॉफ्ट पॉवरमध्ये होत असतो। आणि मग अशा प्रकारची सॉफ्ट पॉवर अमेरिकेसोबतच जगातील अनेक देशांनी आता वाढवलेली आहे आणि त्यामुळे जग आता एकध्रुवीय व्यवस्थेकडून बहुध्रुवीय व्यवस्थेकडे जात आहे असं म्हटलं जातं आणि म्हणून या विश्वरचनेचं रूपांतर बहुध्रुवीय विश्वरचनेमध्ये झालेलं आहे। सत्तेचं अनेक केंद्र असलेली, 2 पेक्षा जास्त केंद्र असलेली आंतरराष्ट्रीय व्यवस्था आता निर्माण झालेली आहे असं म्हटलं जातं आणि म्हणून मग हे शीतयुद्ध बहुध्रुवीय व्यवस्थेच्या नंतर हा जो पुढचा जो मुद्दा आहे तो आपल्याला बघायचा शीतयुद्धोत्तर काळातील प्रादेशिक वाद। शीतयुद्धाच्या नंतरच्या काळामध्ये जी महत्त्वाची घटना घडलेली आपण पाहतो ती म्हणजे प्रादेशिक वाद। मग हा प्रादेशिक वाद म्हणजे काय आपण बघतोय की विविध भागातील म्हणजे ह्या जगातील जे वेगवेगळे देश आहेत ते देश वेगवेगळ्या राजकीय कारणासाठी असेल, आर्थिक कारणासाठी असेल, लष्करी कारणासाठी असेल किंवा विकासासाठी असेल, अशा वेगवेगळ्या कारणासाठी प्रादेशिक संलग्न असलेले किंवा समान हितसंबंध असलेले, समान काही समस्या असणारे देश एकत्र येत आहेत आणि ते देश एकत्र येऊन त्यांचा एक वेगळा संघटना निर्माण करत आहेत। अशा प्रकारचा
प्रादेशिक वाद शीतयुद्धाच्या नंतरच्या काळात निर्माण झालेला आपल्याला दिसून येतो. जसं की युरोपियन युनियनची स्थापना असेल, सार्क संघटनेची स्थापना असेल, शांघाय संघटनेची स्थापना असेल, किंवा शीतयुद्धाच्या काळात ज्या निर्माण झालेल्या संघटना होत्या, नाटो, सिएटो, सेंटो, अशा प्रकारच्या ज्या वेगवेगळ्या संघटना लष्करी कारणासाठी निर्माण झाल्या होत्या. त्याचबरोबर काही संघटना ह्या ओपेकसारखी संघटना आहेत की जे ऑइल प्रोड्युसिंग ज्या कंट्रीज आहेत त्या देशांनी जे निर्माण केलेले संघटना असतील, अशा प्रकारच्या संघटना निर्माण करण्यासाठी अनेक देश एकत्र येत आहेत आणि त्या आपल्या संघटना निर्माण करत आहेत, संघ निर्माण करत आहेत आणि या माध्यमातून आपला विकास करत आहेत. यालाच आपण प्रादेशिक वाद असं म्हणू शकतो. अनेक वेळा अनेक देश म्हणजे समान राजकीय, वैचारिक, आर्थिक घटकावर आधारलेले अशा प्रकारचे हे देश आधारित हे देश एकत्र येतात. भौगोलिक समानता, अनेक वेळेला ह्या देशांमध्ये भौगोलिक समानता असलेली दिसून येते. म्हणजे उदाहरणार्थ दक्षिण आशियातले देश एकत्र येऊन सार्क नावाची संघटना तयार केली आहे, किंवा युरोपमधील देशांनी एकत्र येऊन युरोपियन युनियन नावाची संघटना स्थापन केलेली आहे. अशा प्रकारच्या संघटनांची निर्मिती या ठिकाणी झालेली आपल्याला दिसून येते. म्हणजे शीतयुद्धाच्या नंतरच्या काळात प्रादेशिक वाद वाढलेला आहे. जगातील वेगवेगळ्या प्रदेशातील देश एकत्र येत आहेत आणि या प्रादेशिक वादाच्या निर्मितीमुळेच त्यानंतर प्रादेशिक संघटनांची निर्मिती झालेली आहे. मग या प्रादेशिक संघटना कोणत्या आहेत, या प्रादेशिक संघटनांचा आपल्याला अभ्यास थोडक्यात इथे करायचा आहे. त्यामध्ये पहिल्या संघटनेचा आपण अभ्यास करणार आहोत ती म्हणजे युरोपियन संघ. आपण बघतोय की शीतयुद्धाच्या नंतरच्या काळात जो प्रादेशिक वाद निर्माण झाला, या प्रादेशिक वादातून अनेक प्रादेशिक संघटनांची निर्मिती झाली. त्यामध्ये एक महत्त्वाची संघटना म्हणजे युरोपियन संघ होय किंवा ह्या युरोपियन संघामधले युरोपमधील जे देश आहेत त्या युरोपमधील देश एकत्र आले व त्यांनी सर्वात महत्त्वाचं म्हणजे आंतरराष्ट्रीय ज्यांचा जो व्यापार होता, राष्ट्रातला तो जो व्यापार होता, त्या व्यापारावरील निर्बंध कमी करण्यासाठी, जे अडथळे होते व्यापारातले ते अडथळे कमी करण्यासाठी एकत्र येऊन अशा प्रकारच्या व्यापारी संघ, हा खरं तर व्यापारी संघ आहे, युरोपियन संघाची निर्मिती केली. आपले अनेक देश म्हणून आपले आर्थिक हितसंबंध दृढ करण्याकरता काही करार केले आणि या कराराच्या नुसार हा युरोपियन संघ निर्माण करण्यात आला. आणि आज बघतोय आपण युरोपियन संघ हा मोठ्या प्रमाणात त्यांनी या युरोपियन संघामधल्या देशांनी आपला आर्थिक विकास मोठ्या प्रमाणात केलेला आहे आणि जवळपास यांचं जे त्या सगळ्या देशांनी मिळून एकच चलन स्वीकारलेलं आहे, तर आपण युरो हे चलन म्हणतो. ह्या एका युरोची किंमत भारताच्या म्हणजे जवळपास 83.58 रुपये इतकी आहे. म्हणजे ह्या प्रकारच्या एकत्र येण्यातून प्रादेशिक वादातून अशा प्रकारच्या संघटना निर्माण झालेल्या आहेत. ह्या युरोपियन संघाचा आपण थोडक्यात अभ्यास या ठिकाणी करणार आहोत. म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर आर्थिक सहकार्य करण्यासाठी अशा प्रकारची ही संघटना निर्माण झाली आहे. 1952 मध्ये या युरोपियन संघाची स्थापना झाली. ही एक अतिप्रगत अशी आर्थिक युनियन आहे किंवा आर्थिक संघटना आहे. युरोपमधील 28 देशांनी एकत्र येऊन अशा प्रकारची ही युरोपियन संघ निर्माण केला. एकत्रित बाजार प्रणाली, वस्तू, सेवा, भांडवल यांचा मुक्त संचार, त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय जकात रद्द करणे आणि वेगवेगळ्या प्रकारचे जे निर्बंध असतील आंतरराष्ट्रीय व्यापारावरील ते निर्बंध कमी करणे. म्हणजेच युरोपियन संघातील जे देश आहेत त्या युरोपियन संघातील
जो व्यापार होतो त्या व्यापारातील निर्बंध अडथळे दूर करणे ह्या युरोपियन संघाचा उद्देश होता आणि त्यातून मग ह्या युरोपियन संघाची निर्मिती केली आणि मग ह्या युरोपियन संघातील देशांनी एकत्र येऊन मी मगाशी सांगितल्याप्रमाणे युरो नावाचे चलन स्वीकारलं, स्वतंत्र असं स्वतःचं सगळ्या देशांचे मिळून युरो नावाचं चलन स्वीकारलेलं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे ह्या युरोपियन संघातील देशांनी आपला विकास मोठ्या प्रमाणात केलेला आपल्याला दिसून येतो. ह्या युरोपियन संघातले जे सगळे देश आहेत ज्यांनी युरोचा स्वीकार केला आहे, युरोच्या चलनाचा, युरो चलन जे आहे त्याचा स्वीकार केला आहे, त्या सगळ्या राज्यांना, युरोपियन संघातील राज्यांना युरोझोन राष्ट्रे असे म्हणतात. युरोझोन म्हणजे ज्यांनी युरो ह्या चलनाचा स्वीकार केला आहे अशा प्रकारची राष्ट्रे. आणि मग ह्या युरोपियन संघातील जे राष्ट्र आहेत फक्त व्यापारी कारणासाठीच नाही तर लष्करी कारणासाठी पण एकत्र येऊ शकतात. त्याचबरोबर या युरोपियन संघाची जी संसद आहे त्यांच्याकडे कायदे ह्या युरोपियन संघातील सर्व सदस्य राष्ट्रांवर बंधनकारक असतील अशा प्रकारचे वेगवेगळे करार त्यांनी केलेले आहेत आणि मग त्यामुळे व्यापारीदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या किंवा संशोधनाच्या क्षेत्रात असेल युरोपियन संघाने फार मोठी मजल आंतरराष्ट्रीय राजकारणात मारलेली आहे आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर आणखी एक ह्या युरोपियन संघाची निर्मिती, युरोझोनप्रमाणेच आणखी एक निर्मिती आहे ती म्हणजे शेंगेन राष्ट्रची निर्मिती होय. मग हा शेंगेन राष्ट्र म्हणजे काय आहे तर शेंगेन विसा तिथं दिला जातो की शेंगेन या ठिकाणी जो करार झाला त्याप्रमाणे युरोपियन संघातील जे 26 देश आहेत त्या 26 देशांनी एकत्र येऊन असं ठरवलेलं आहे की या देशांच्या अंतर्गत तेथील नागरिकांना प्रवास करताना असेल किंवा ज्यांच्याकडे हा शेंगेन विसा आहे त्या व्यापाऱ्यांना असेल या ठिकाणी प्रवास करत असताना कोणत्याही प्रकारचे निर्बंध किंवा चौकशी केली जाणार नाही, चौकशीला सामोरं जावं लागणार नाही, तर त्यांना मुक्त असा प्रवास ह्या सगळ्या शेंगेन प्रदेशातील राष्ट्रांमध्ये करता येईल. आणि म्हणून शेंगेन प्रदेशाची निर्मिती हे सुद्धा या युरोपियन संघाचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. त्या म्हणजे युरोपियन संघातल्या जवळपास आजही 19 देशांचं युरो हे चलन आहे. म्हणजेच आपण आता बघतो की भारताचं चलन वेगळं आहे, पाकिस्तानचं वेगळं आहे, बांगलादेशचं वेगळं आहे, श्रीलंकेचं वेगळं आहे, परंतु युरोपियन संघातील जवळपास 19 देशांचं एकच चलन आहे. त्यामुळे त्यांच्यातला व्यापार अतिशय सोपा आणि सुखद झालेला आहे. त्याचबरोबर शेंगेन व्हिसामुळे सुद्धा तेथील ज्या व्यापारी असतील किंवा जे गेलेले पर्यटक असतात त्यांच्याकडे जरी शेंगेन व्हिसा असेल तरी त्या लोकांना सुद्धा एका देशातून दुसऱ्या देशात जात असताना कोणत्याही चौकशीला सामोरं जावं लागत नाही. अशा प्रकारच्या शेंगेन प्रदेशाची निर्मितीसुद्धा युरोपियन संघाने केलेली आहे. आणि ह्या युरोपियन संघातले जे देश आहेत त्यांच्यातल्या ज्या अंतर्गत सीमारेषा आहेत त्या त्यांनी ठेवलेल्या नाहीत. ह्या अंतर्गत सीमारेषा व्यापारासाठी मुक्त केलेल्या आहेत आणि त्यामुळे या पूर्ण प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणात मुक्त असा व्यापार झालेला आपल्याला दिसून येतो. मग ह्या युरोपियन युनियनचं जे कार्य आहे ते कशा प्रकारे चालतं आपल्याला बघायचं आहे. ह्या युरोपियन युनियनचे महत्त्वाचे जे भाग आहेत त्या महत्त्वाच्या भागांचा आपण थोडक्यात त्याची माहिती घेऊया. त्याच्यामध्ये पहिलं आहे युरोपियन आयोगाची निर्मिती या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि युरोपियन आयोगामध्ये हा युरोपियन आयोग तिथले जे कार्यकारी नोकरशाही आहे त्या नोकरशाही किंवा कर्मचाऱ्यांशी संबंधित हा युरोपियन आयोग असतो. त्यानंतर दुसरा त्यातला जो घटक असतो तो आहे युरोपियन संसद. यामध्ये जे 751 सदस्य ह्या युरोपियन संसदेमध्ये असतात आणि 5 वर्ष कालावधीसाठी या सदस्यांची निवड झालेली असते. त्यानंतर युरोपियन परिषद आहे. या युरोपियन परिषदेमध्ये सदस्य राष्ट्रांचे राष्ट्राध्यक्ष किंवा प्रधानमंत्री, परराष्ट्रमंत्री तसेच परिषदेचे पूर्णवेळ अध्यक्ष यांचा समावेश असतो आणि वर्षातून 4 वेळा या परिषदेची बैठक भरवली जाते. त्यानंतर चौथा जो घटक आहे या युरोपियन संघाचा तो म्हणजे युरोपियन न्यायालय होय. आणि या युरोपियन न्यायालयामध्ये हे युरोपियन न्यायालय आंतरराष्ट्रीय म्हणजे या युरोपियन संघातील जे कायदे आहेत, करार आहेत याच्या संदर्भातले नियम करण्याचं कार्य ह्या युरोपियन न्यायालयामध्ये केलं जातं आणि युरोपियन न्यायालयाचे निर्णय ह्या युरोपियन संघातील देशांवर बंधनकारक असतात. म्हणजेच ही युरोपियन संघ ही जी संघटना आहे, प्रादेशिक संघटना, ही अतिशय महत्त्वाची अशी प्रादेशिक संघटना शीतयुद्धाच्या नंतरच्या काळात निर्माण झालेली आहे. ज्याप्रमाणे युरोपमध्ये अशा प्रकारची संघटना निर्माण झाली तशाच प्रकारची संघटना दक्षिण आशिया क्षेत्रामध्ये सुद्धा निर्माण झालेली आहे. त्या संघटनेचं नाव आहे सार्क.
या संघटनेला आपण दक्षिण आशियाई क्षेत्रीय सहकार्य संघटना असं म्हणतो. भारत, श्रीलंका, पाकिस्तान, मालदीव, नेपाळ, भूतान, बांगलादेश हे या संघटनेचे सदस्य आहेत. त्याचबरोबर 2007मध्ये अफगाणिस्तानसुद्धा या सार्क संघटनेचा सदस्य झालेला आहे. त्यामुळे आता या संघटनेतील सदस्यांची संख्या 8 अशी झालेली आहे. म्हणजे पूर्वीचे 7 आणि नंतर अफगाणिस्तान असे 8 सदस्य या सार्कमध्ये आहेत. 1985मध्ये या सार्क संघटनेची स्थापना झाली. बांगलादेशची राजधानी ढाका येथे या संघटनेची स्थापना झाली. त्यानंतर अमेरिका, चीन, युरोपीय महासंघ, ऑस्ट्रेलिया, जपान, इराण, मॉरिशस, म्यानमार, दक्षिण कोरिया या देशांना या संघटनेमध्ये निरीक्षक हा दर्जा देण्यात आलेला आहे. आणि सार्क संघटनेचं महत्त्वाचं उद्दिष्ट म्हणजे दक्षिण आशियाई राष्ट्रामध्ये सामंजस्याची व सहकार्याची भावना निश्चित करणे व दक्षिण आशियाई क्षेत्राचा आर्थिक विकास करणे, दक्षिण आशियाई व्यापारी क्षेत्रामध्ये याचा विकास करणे, अशा प्रकारच्या उद्दिष्टापोटी ही सार्क संघटना निर्माण झाली. त्यासाठी दक्षिण आशियाई प्राधान्य व्यापार करार या ठिकाणी करण्यात आला. तसेच दक्षिण आशियाई मुक्त व्यापार क्षेत्र 2006 साली निर्माण करण्यात आले. अशा प्रकारे दक्षिण आशिया क्षेत्रातील विकासासाठी ही सार्क नावाची संघटना निर्माण झालेली आहे. म्हणजेच प्रादेशिकवादातून जे निर्माण झालेल्या ज्या संघटना आहेत त्यामध्ये जसं युरोपामध्ये युरोपियन संघ निर्माण झाला, तसंच आशिया खंडामध्ये दक्षिण आशिया क्षेत्राचा विकास करण्यासाठी सार्क ही संघटना निर्माण झाली आहे. त्याच्यानंतर तिसरी एक संघटना आहे, तिचं नाव आहे बिमस्टेक. बिमस्टेक म्हणजे बंगालच्या उपसागर क्षेत्रातील देश एकत्र येऊन ही बिमस्टेक नावाची संघटना स्थापन झालेली आहे. डिसेंबर 1997मध्ये ह्या बिमस्टेकची स्थापना झाली. यामध्ये भारत, बांगलादेश, श्रीलंका, भूतान, नेपाळ, म्यानमार, थायलंड या देशांचा समावेश आहे. म्हणजे बंगालच्या उपसागर परिसरातील देशांनी एकत्र येऊन ही बिमस्टेक नावाची संघटना स्थापन केली आहे. वेगवान आर्थिक विकासासाठी बिमस्टेकची स्थापना प्रामुख्याने झालेली आपल्याला दिसून येते आणि बिमस्टेकच्या माध्यमातून सुद्धा हे देश आपला विकास करत असलेले दिसून येतात. यानंतरची एक महत्त्वाची जी संघटना आहे ती म्हणजे ब्रिक्स. ब्रिक्स ही सुद्धा एक प्रादेशिक संघटनेमध्ये महत्त्वाची असलेली संघटना आहे. भारत, ब्राझील, रशिया, चीन आणि दक्षिण आफ्रिका यांची मिळून ही ब्रिक्स नावाची संघटना झाली. ब्रिक अशी ही संघटना होती सुरुवातीला, त्यानंतर दक्षिण आफ्रिका म्हणजे साऊथ आफ्रिका या संघटनेमध्ये सहभागी झाला आणि तेव्हापासून त्याला ब्रिक्स असं म्हटलं जातं. 16 जून 2009ला या संघटनेची स्थापना झाली. त्यानंतर या संघटनेचं सुद्धा उद्दिष्ट काय आहे की हे सगळे जे ब्रिक्सचे जे सगळे देश आहेत म्हणजे भारत असेल, ब्राझील असेल, रशिया, चीन, दक्षिण आफ्रिका या देशांचा अर्थव्यवस्था वृद्धिंगत करण्यासाठी या संघटनेची निर्मिती झालेली आहे. आणि परस्परांमध्ये आर्थिक सहकार्य करणं, ब्रिक्स देशांनी परस्परांमध्ये आर्थिक सहकार्य करण्यासाठी ह्या ब्रिक्स या संघटनेची स्थापना झालेली आहे. यानंतरची एक पुढची संघटना म्हणजे शांघाय सहकार्य संघटना होय. शांघाय सहकार्य संघटना, त्यानंतर G20 ही संघटना आहे. G20 ही संघटना आहे आणि या महत्त्वाच्या संघटनांनी आपल्या प्रादेशिक संघटनांच्या माध्यमातून आपला विकास करण्यास सुरुवात केली आहे. ही जी शांघाय सहकार्य संघटना आहे त्या शांघाय सहकार्य संघटनेमध्ये चीन, कझाकिस्तान, किर्गिझस्तान, रशिया आणि ताजिकिस्तान या 5 देशांचा समावेश होता. त्यानंतर
1996मध्ये या 5 देशांनी मिळून शांघाय सहकार्य संघटना स्थापन केली. 15 जून 2001ला या संघटनेमध्ये उझबेकिस्तान हा देश 6वा सदस्य देश म्हणून सहभागी झालेला आहे. या संघटनेचा शांघाय सहकार्य संघटना असे दिले जाते. 2016मध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2016मध्ये भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांना शांघाय सहकार्य संघटनेचं सदस्यत्व देण्यात आलेलं आहे. या संघटनेचा उद्देशसुद्धा मुख्यतः व्यापार, संशोधन आणि तंत्रज्ञान या क्षेत्रामध्ये सहकार्य करणे हा आहे. आपण बघतोय की या सगळ्या ज्या संघटना आहेत या संघटनांचं जे एकत्रीकरण झालेलं आहे, जो प्रादेशिकवाद निर्माण झालेला आहे, तो मुख्यतः आर्थिक कारणासाठी हे सगळे देश एकत्र आलेले आपल्याला दिसून येतात. त्यानंतरची एक महत्त्वाची संघटना आहे ती म्हणजे G20. G20मध्ये युरोपियन संघातील सर्व देश आणि इतर 19 देश अशा प्रकारचे देश एकत्र आले आणि G20 ही संघटना निर्माण झाली. 1999मध्ये ह्या G20ची स्थापना झालेली आहे. सगळ्यात म्हणजे युरोपियन युनियनमधील सर्व देश यामध्ये आहेत, तसेच इतर 19 देश आहेत. या ज्या G20च्या जे वेगवेगळ्या बैठका होतात त्या 2008 पासून ज्या शिखर बैठका होतात, शिखर परिषदा होतात, त्यामध्ये वेगवेगळ्या देशाचे अर्थमंत्री, परराष्ट्रमंत्री भाग घेतात. तसेच आर्थिक स्थैर्याबाबत या ठिकाणी चर्चा केली जाते. अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जपान इत्यादी विकसित राष्ट्रे आणि जी इतर विकसनशील राष्ट्र आहेत ती विकसनशील राष्ट्रसुद्धा या G20ची सदस्य आहेत. त्यामुळे विकसित राष्ट्र आणि विकसनशील राष्ट्र यांच्या दरम्यान चर्चा व्हावी, त्यांच्यामध्ये सहकार्य निर्माण व्हावं आणि जे वेगवेगळे प्रश्न आहेत, आर्थिक स्वरूपाचे प्रश्न आहेत, ते प्रश्न सोडवले जावेत किंवा त्या विकसनशील देशातील समस्यांची माहिती ह्या सगळ्या विकसित देशांना व्हावी, यासाठी G20 कार्यरत आहे. G20 हे सुद्धा एक आंतरराष्ट्रीय राजकारणातील महत्त्वाची संघटना आहे. अशा प्रकारे या 1991 नंतरच्या काळामध्ये या सगळ्या प्रादेशिक संघटना निर्माण झालेल्या आपल्याला लक्षात येतात. म्हणजेच पूर्वीच्या काळामध्ये जे लष्करी ताकदीला जे महत्त्व होतं, लष्करी बळाला जे महत्त्व होतं, ते लष्करी बळाचं महत्त्व काही प्रमाणात कमी होऊन आर्थिक शक्ती मोठ्या प्रमाणात जागतिक राजकारणात प्रभावी ठरत आहे. आणि त्यामधूनच मग अमेरिका ही तर एक मोठी सुपर पॉवर आहेच, परंतु त्याबरोबरीनेच चीनसारखा देश असेल, रशिया असेल, भारत असेल, जपान असेल, यासारखे देशसुद्धा वेगवेगळ्या माध्यमातून आपला विकास करत आहेत. चीनचा वन रोड वन बेल्ट प्रकल्प असेल किंवा चीन पाकिस्तान इकॉनॉमिकल कॉरिडॉर असेल, यासारख्या योजनांमधून सुद्धा चीनने सुद्धा आपला विकास केला आहे. म्हणून या सगळ्या घटना आणि घडामोडींचा आपण या ठिकाणी अभ्यास केलेला आहे.